संविधानाचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची काय आज जयंती म्हणजे जन्म बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म कधी झाला सांगता येईल कोणाला? नाही 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 नो 1811 साली कस काय जन्म शकतो ते वारले 1956 मध्ये. म्हणजे आंबेडकर जर 1811 साली त्यांचा जन्म झाला असता तर मग का ते 150 वर्ष जगले का? 1891 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 साली मध्य प्रदेशातील महू येथे झाला. शेंदव्याच्या पुढे महू गाव आहे. त्यावेळी तिथे सैनिकाची काय होतं, सैनिकी कॅम्प होता त्या काळी तिथे. आणि त्यांचे वडील सैन्यामध्ये काय होते, सैनिक होते ऐका रे. आणि त्या ठिकाणी सैनिकी कॅम्पमध्ये त्यांचा जन्म महू या ठिकाणी झाला. मग त्यांचं शिक्षण, उच्च शिक्षण कुठे कुठे झालं माहिती आहे का? कोलंबिया युनिव्हर्सिटी आणि इकॉनॉमिक्स युनिव्हर्सिटी लंडनमध्ये त्यांनी शिक्षण घेतलं. आजपर्यंत सगळ्यात जास्त डिग्र्या आणि पदवी मिळवणारे एकमेव भारतीय म्हणून त्यांचं नाव घेतलं जातं. त्यांच्याजवळ एवढ्या डिग्र्या होत्या, एवढ्या पदव्या होत्या, एवढे सर्टिफिकेट होते की आजपर्यंत त्यांचं एवढं शिक्षण कोणी केलेलं नाही. आणि आपण जे म्हणतो की आमचं संविधान, भारतीय संविधान, ते संविधान लिहिण्यात सिंहाचा वाटा कोणाचा होता? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा. संविधान दिवसाच्या दिवशी आपण माहिती पाहिली आहे संविधानाची, बरोबर? संविधान लिहायला किती दिवस लागले होते? 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस. म्हणजे जवळजवळ किती वर्ष? किती वर्ष? 3 वर्ष. 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस. म्हणजे 3 वर्षात आपलं संविधान लिहून तयार झालं होतं. आपण संविधान कधी स्वीकारलं होतं? 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत. म्हणजे 26 नोव्हेंबर 1949 रोजी आपण संविधान स्वीकारलो आणि 26 जानेवारी 1950 पासून ते संपूर्ण देशामध्ये लागू झालं. म्हणून 26 जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिवस म्हणून साजरा करतो. आलं लक्षात? सर्व काय जातील दलित आणि बहुजन वर्गांसाठी त्यांनी कार्य केलं. त्यांनी 1956 मध्ये त्यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. कुठे कुठे कुठे? नागपूर येथे. कुठे? नागपूर येथे. आणि 6 डिसेंबर 1956 रोजी त्यांचा मृत्यू झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नेहमी सांगितलं आहे की म्हणजे दलित वर्गातील कोणत्याही व्यक्तीने शिक्षण घ्यावंच, कारण शिक्षण हे काय आहे? वाघिणीचं दूध आहे. आणि जो शिक्षण घेतो म्हणजे जो वाघिणीचं दूध पितो तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही. गुरगुरल्याशिवाय म्हणजे का भांडणं करतो का तो? गच्ची धरून हाणून पाडतो का खाली? नाही. गुरगुरणे म्हणजे काय? जर एखाद्या ठिकाणी एखाद्या परिस्थितीत आपल्यावर अन्याय होत असेल, आपली मुस्कटदाबी होत असेल, आपल्याला दाबलं जात असेल तर शिक्षण घेतलेला माणूस स्वतःच्या हक्कासाठी आणि न्यायासाठी उभा राहतो. तो अन्याय सहन करत नाही. कारण शिक्षण घेतल्यावर आपल्याला कायद्याची जाणीव होते, कायद्याचं ज्ञान होते, आपल्या हक्काची जाणीव होते, आपल्या कर्तव्यांची जाणीव होते, आपल्या जबाबदाऱ्यांची जाणीव होते. आणि आपण असं म्हणू शकतो की शिक्षण घेतल्याने सर्वार्थाने व्यक्ती परिपूर्ण होतो. त्याचं व्यक्तिमत्व हे सुंदर होतं. म्हणून आंबेडकरांनी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नेहमी म्हटलं की तुम्ही शिक्षण घ्या. शिक्षणापासून बहुजन किंवा दलित वर्ग हा वंचित राहायला नको. सर ऐकून घ्या. म्हणून त्यांनी आयुष्यभर स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि एकात्मता
ह्या मूल्यांची जपणूक करण्यावर आणि दलित बहुजन वर्गातील मुलांच्या शिक्षणावर त्यांनी नेहमी भर दिला आणि त्याच्यासाठी भरीव कार्य केलं. आपल्याला जे आरक्षण आपण नोकरी म्हणा किंवा कोणत्याही याच्यात शाळेचे प्रवेश म्हणा, नोकरी म्हणा, या ठिकाणी आपल्याला जे आरक्षण भेटतं हे कोणी लिहून ठेवलं हे आपण म्हणतो ना, याला एस टी संवर्गातून आरक्षण भेटलं, यांना SC संवर्गातून आरक्षण भेटलं, यांना मराठा वर्गातून आरक्षण भेटलं, यांना OBC संवर्गातून. हे सगळं आरक्षण कोणी लिहून ठेवलं हे संविधानात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, आणि त्याचा लाभ आपण आतापर्यंत घेतो आहोत. म्हणून आपण नेहमी आंबेडकरांचे कृतज्ञ असलो पाहिजे. कृतज्ञ म्हणजे काय? जर कोणी आपल्यासाठी एखादी गोष्ट केली असेल तर आपण सुद्धा त्यांचं काहीतरी देणं लागतो. म्हणून आपण नेहमी उत्साहात आणि अत्यंत कृतज्ञपणे त्यांची जयंती आणि पुण्यतिथी ही साजरी केली पाहिजे. कारण ते नसते तर संविधान नसतं, संविधान नसतं तर आपले हक्क आणि अधिकार नसते, आणि नेहमी दलित आणि बहुजन वर्गाची समाजात काय झाले असते, त्यांच्यावर अन्याय झाला असता, अत्याचार झाला असता आणि ते शिक्षणापासून वंचित राहिले असते. आज आपण जे समाजात पाहतो आहोत की मागासवर्गीय संवर्गातील मुलं कोणी अधिकारी होतं, कोणी मोठमोठे पदांवर कार्यरत होतात, त्यांना चांगल्या ठिकाणी जॉब मिळू शकतो. तर कशामुळे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात तशी तरतूद केलेली आहे. दलित समाजातील मुलांसाठी तसं आरक्षण करून ठेवलेलं आहे. म्हणून मी तुम्हा सगळ्यांना हे सांगू इच्छितो की आपण नेहमी स्वातंत्र्य, समता, बंधुता या मूल्यांची जपणूक तर केलीच पाहिजे. त्याचबरोबर आपले जे हक्क आणि अधिकार आहेत संविधानात दिलेले त्याच्याविषयी सुद्धा जागरूक असलं पाहिजे. एवढे 2 शब्द बोलून मी थांबतो. जय हिंद.